नमस्कार प्रेक्षकांनो. हळद रुसली कुंकू हसलो ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला इंटरेस्टिंग अशी गोष्ट पाहायला मिळणार. ती म्हणजे आता पूजाने 2 दिवसासाठी का होईना सगळे कारभार जे कृष्णाचे आहे ते स्वतःच्या हाती घेतले. आता आपण तर पाहिलंच, किचनमध्ये तर बॉम्ब फोडलाच कुकरचा, तिथे तर वाटोळं करूनच आली. आता पंचायतीत ही बाई काय दिवे लावणार, आता हेही पाहण्याजोगंच आहे. पंचायतीमध्ये सरपंच पदाच्या जागेवरती ही आपली पूजा जाऊन बसलेली. आता गावची मंडळी इकडे तिकडे कावरी बावरी पाहू लागली, हे सगळं काय प्रकार आहे म्हणून. तर आता सगळेजण विचारू लागतात की सरपंच पदाच्या जागेवरती ही पूजा का बसली आहे. कृष्णा सांगणार तितक्यातच इथे आपल्याला पाहायला मिळणार पूजा उद्धटपणे म्हणते, मी सांगते तुम्हाला मी इथे का बसली आहे. तर ती सांगते की 2 दिवसासाठी मी इथे आता सरपंच म्हणून आहे. तुमची जी काही अडचण असेल, जे काही असेल ते तुम्ही माझ्यासमोर बोलू शकतात, त्याच्यासाठी मी सोल्युशन काढेल. आणि सोल्युशन म्हटल्यानंतर इकडे तिकडे गावकरी पाहू लागतात. तर पुन्हा एकदा सांगते की मराठीत बोलते मी, तुमच्या कुठल्याही संकटावरती जे काही अडचण असेल त्याच्यावरती मी पर्याय शोधून देणार तुम्हाला. अजिबात घाबरायचं नाही, मी सरपंच आहे, मी तुम्हाला सगळं काही पुरवेल. तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते मला विचारा हां, असं म्हणत इथे पूजा शायनिंग मारत बसलेली असते. आता कृष्णाकडे सगळेजण गावकरी पाहू लागतात. तर इथे कृष्ण सांगू लागते, आमच्या जाऊबाईंना ना भारी मोठी हौस, त्यांना ना माझ्या जागेवर 2 दिवसासाठी येऊन पाहायचं की कसं वाटतं. त्यांना थोरलेपणा आहे तरी पण माझ्या जागेवर येऊन धाकटेपणा घेऊन त्यांना सगळ्या जबाबदाऱ्या उचलायच्या आहे. मग म्हणलो की आपण त्यांची इच्छा पूर्ण करावा. त्यांना सरपंच बनायची फार हौस होती, मग 2 दिवसासाठी त्यांना सरपंच बनवलेलं आहे. तर आता इथे तुम्ही तुमच्या इच्छा जे काय असेल त्या सगळ्या काही तुम्ही ह्या पूजाला सांगू शकतात. ती तुमचे अडचणी तुमचे संकट सोडवण्यात प्रयत्न करेल. त्यातच एक शेतकरी म्हणू लागतो, पूजाबाई माझं जे म्हणणं होतं ते ऐका बरं. तर ती म्हणते, पूजाबाई काय, मी तुम्हाला बाई दिसते का, मला ना मॅडम म्हणायचं. तर आता इथे गावकरी तोंड वासूनच पाहताना आपल्याला पाहायला मिळणार, बाई ही मॅडम इतके नखरे. बरं आता ती सांगते अडचण सांगा. तर इथे एक शेतकऱ्याने अडचण सांगायला सुरुवात केली की 4 दिवस झाले माझ्या गावात किंवा घरात पाण्याचा थेंब नाही आहे आणि टँकर जो येतो तोही आलेला नाही आहे. 4 दिवसापासून कपडे देखील धुतलेले नाही, की प्यायला पाणी नाही, का गुराढोरांना पाणी नाही, खायला बनवायला सुद्धा पाणी नाही. आता इथे सरपंचबाई एकदम छान प्रकारे पर्याय सांगते. किती सोपं आहे, जवळच्या हॉटेलमध्ये जायचं, 5 किंवा 10 लिटरची पाण्याची टँक आणायची आणि वापरायचं पाणी घरामध्ये. अरे देवा, आता हिच्याकडे पैशाचा पाऊस पडत असेल, ही रोज पाय हात धुवायला सुद्धा ते बिसलेरीचं पाणी वापरू शकते. पण आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी एक दिवस जरी ती बॉटल विकत घेऊन प्यायचं म्हटलं तर 10 रुपये गेले आणि ते कमवायला किती वेळ लागतो तेही आपल्याला माहिती असल्यामुळे ते काही सोपं नाही आहे. तिला काय उचलली जीभ लावली टाळाला. आता इथे शेतकरी म्हणू लागतात की हे रोज रोज पैसे थोडी खर्चू शकतो. तर ती म्हणते काय हरकत आहे, पिण्याच्या पाण्यासाठी तरीच खर्चायला. आणि राहिला विषय, मग दुसरे शेतकरी म्हणू लागतात की बरं मॅडम तुम्ही ना पिण्याची पाण्याची आमची सोय लावली हं, आम्ही विकत घेऊन ते प्यायचं. आता आमच्या गुराढोरांचं किंवा आमच्या शेतामध्ये जे माल आहे त्यांना जगवायचं असेल तर आम्हाला पाण्याची गरज पडेलच ना. तर त्याच्यासाठी आम्ही काय करावं बरं, तुम्ही तरी आता हा असा पर्याय दिला आहे, आता ते तर भागवून घेऊ आम्ही. पण पुढे पण भरपूर प्रश्न आहे ना, शेतातल्या रोपांना पाणी शिंपडायची गरज जेव्हा पडेल तेव्हा तुम्ही याल का बिसलेरीच्या पाण्या घेऊन. मला तरी वाटतं ह्या मॅडमला ना आपण आपल्या वावरामध्ये ना पाणी शिंपडायला ठेवायला लागेल. बिसलेरीची बॉटल ह्या मॅडम विकत आणतील हॉटेलमधनं आणि ते शिंपडतील झाडांना आणि पाहू बरं झाड किती वाढतं. शेतकरी सगळे हसू लागतात. तिची जी खिल्ली उडवलेली आहे ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी किंवा ह्या गावकऱ्यांनी, आता हे पाहून खरं तर तिचं तोंडच बंद झालं. सगळेजण चर्चा करू लागतात, काय बाई काय भिंडूकबाई आहे, काय पण पर्याय सांगू राहिली, असं तसं काहीतरी बोलायला लागतात. तिची ही झालेली बावळटपणाची जी थट्टा आहे ती काही कृष्णाला पाहावे ना. कृष्ण आता पुढे येते आणि म्हणू लागते, हे बघा सगळ्यांनी शांत व्हा आणि तुमचा जो प्रश्न आहे तुम्हाला कळला आहे, पण आपल्या गावात आपण 5 टँकर ठेवलेले, त्यांनी तुमच्याकडे फेऱ्या मारायला हव्या होत्या. ते जर येत नसतील तर त्याची दखल मला आता घ्यावीच लागेल आणि कंत्राटदार आहे त्याला मी चांगलंच झापते आणि तुमच्याकडे पाण्याची सोय आजच करते बघा. तर ती लगेचच कंत्राटदाराला फोन करून सांगते, जर तुझा टँकर फिरणार नसेल तर तुझं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते कॅन्सल करण्यात येईल आणि ते दुसरं कोणाला देण्यात येईल. जर आज टँकर गेला नाही, 4 दिवसापासून टँकर न जाण्याचं कारणही इथे आम्हाला लिखित स्वरूपात आणून द्यायची. सरपंच म्हणून तिने तिचा जो रुबाब आहे, जो ताव आहे, तो सगळा व्यवस्थितपणे दाखवला आहे आणि हुशारीने ना हा सगळा जो काही प्रश्न आहे तो सोडवला. आता घरचा प्रश्न टँकरने सोडवला आणि राहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या शेतीचा. तर आता इथे पूजाबाई म्हणते काय की तुम्हाला काय वाटतं, इथे एवढी मोठी हे तर तुम्हाला काय प्रत्येकाला विहीर खणून द्यायची का.
तर पुन्हा तिने बिनडोकपणा दाखवला. तर पूजाला शांत बसवत कृष्ण सांगू लागते, शेतीच्या मालाचा जो काही विषय आहे तो मला पहिल्यापासूनच माहिती आहे आणि नदीचं जे पाणी आहे ते वळवण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेले आहे आणि ते 2-3 दिवसात निकाल लागेलच. जी नदी आपली पुण्याकडे जाते त्या पुण्याकडे जाणाऱ्या नदीचं पाणी आहे ते आपल्याकडे थोडंफार वळवायचं आणि ते आपल्या शेतात वापरायची सोय मी करण्यासाठी एक अर्ज दिला आहे. तो लवकरच त्याचा निकाल लागेल आणि आपल्या पाटाला पाणी आलं की आपल्या शेतात पाणी पोचलंच समजा. तर इतकी हुशारीने हे सगळं काय हँडल केल्यानंतर खरंच तर आपले गावकरी म्हणतात, पूजाबाई सरपंच पदाचं जे काही कारभार आहे ते खुर्चीत बसून एकदम साधं सोपं वाटतं आणि तसं नाही आहे. आणि तुमच्या जर ह्या अशा उपायांनी जर गाव चालायला लागलं ना तर वाटोळच होईल बरं का. तर आता इथे गावकऱ्यांना शांत करते पूजा आपली कृष्णा आणि म्हणू लागते की तुमचे सगळे प्रश्न मला काय आहे ना ते सांगा, बाकी कोणाकडे लक्ष देऊ नका. तर आता प्रत्येक शेतकरी आपापली गोष्ट किंवा गावात काय हवं नको ते सगळ्या समस्या ज्या अडचणी ते कृष्णाला सांगतात आणि कृष्णा तिच्या हुशारीने तिचा रोजचाच कारभार हा तर तिला सगळं माहिती कुठे काय करायचं, मग ती सगळं हुशारीने सगळं काही हँडल करते. गावकरी म्हणतात, खरंच बाई तू आहे म्हणून हे सगळं टिकले, नाही तर ह्या पूजासारखी बाई जर खरोखर जर सरपंच पदावर जर आली तर आमच्या गावकऱ्यांचं काय होईल हाल बापरे. आम्ही थोडं एक दिवसासाठी इमॅजिन केलं तरी इतकं वाईट वाटते, जरी कायमची जर सरपंच झाली तर आमची वाटच लागेल. तर आता इथे शेतकऱ्यांनी टोमणा मारला आहे पूजाला आणि पूजाचं आणि ह्या समरचं तोंड पाहण्याजोगं झालेलं आहे. त्यातच कृष्णाबद्दल बोलताना आपली बाळजाबाई बोलते की कुठलंही काम करणं म्हणजे काही खाऊचा खेळ नाही किंवा ते चॉकलेट नाही की लगेच मागून घेतलं, मला माझा अधिकार द्या, मला आव द्या, मला ताव द्या. प्रत्येक गोष्टीसाठी हुशारी लागते आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये मिळून जुळून राहणं किंवा त्या समस्येवरती काय पर्याय निघेल त्याचं शिक्षण, त्याचा अनुभव, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. आणि आता इथे पूजा चिडते आणि म्हणते आता मी काहीच करणार नाही, जाऊन रूममध्ये जाऊन झोपून घेईल डायरेक्ट, मी खूप पहाटे लवकर उठलेली, पहाट म्हणजे तिची 7 वाजेची. तर आता आपण इथे पाहतोय कृष्ण म्हणते की नाही बाई माझे अजून किती काम आहे ते तुला करायची. आता तर सभा संपली आहे, कपडे धुवायला जायचं, कपडे धुतल्यानंतर ना गहू तांदूळ आले ते निवडायचे पण आहे आणि काय म्हणतात कांद्याची पण गोण आली आहे तर ती व्यवस्थित स्वच्छ करून जाळ्या भरायच्या आहे. एवढं सगळं काम केल्यानंतर ना कपडे वाळले की त्यांची इस्त्री पण करायची आहे. गच्चीवर जाऊन 2-3 गोधड्या ठेवल्या आहेत तेवढ्या पण धुवून व्यवस्थित सुकायला टाकायचे. भरपूर कामं आहे जी मी करते. तर आता ही सगळी कामांची जी लिस्ट आहे ती ऐकल्यानंतर तोंड उघडं ठेवून एवढं, अरे मी सून आहे, सुनाला एवढी कामी मी करायची, माझ्याकडनं होणार नाही असं म्हणत ती आता चक्क सांगते की मी ह्या घरची थोरली सुनबाई, मी काय मोलकरीण नाही आणि मी हे सगळे कामं करणारच नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं करून घ्या, मी माझी जबाबदारी जेवढी मला झेपल तेवढीच करेल. तरी ते समरला इथे आपली कृष्णा म्हणू लागते, भाऊजी बघा हो अवघड आहे तुमचं. तर ती म्हणते मी डबल ग्रॅज्युएट आहे, मी एवढी शिकली, मी घरातली कामं अजिबातच ही अशी करणारच नाही, काय करायचं करून घ्या आणि मी चालले बरं असं म्हणत ती निघते. तर कृष्णा म्हणते बरं मग हारली समजून घेऊ का आम्ही, तुझी हार मानून घे, तू इथं तू हारली आणि मान्य कर आणि हा विषय 2 तासात तिथेच संपून टाक. तुला जी हौस होती ना माझ्या जागेवर येण्याची त्याच्यामध्ये तू माघार घे आणि स्पष्ट बोल की तू हारली आणि मी जिंकले आणि जा इथून. इथे मात्र एक काही प्रश्नाचं उत्तर नाही देता इथून आपली पूजा निघून गेली आहे. कृष्णाला आणि बाळजाबाईला फार हसायला येत असतं, बाई काय गंमत केली गं, दिवसभर शो पाहायला मिळाला असता पण ह्या मुलीने दुपारपर्यंतसुद्धा तग धरला नाही, लगेच हार मानली, मला ना शो पाहायचा होता असं बाळजाबाई कृष्णाला सांगते. कृष्ण म्हणते अहो लगेच दोघी जरी खूप हसतात बरं का इथे. आता इथे एवढी सगळी कामं तिने नाही केली मग आपल्याला करायला लागेल का गं असं बाळजाबाई म्हणते आणि म्हणते कृष्ण हो आपल्याला उपाशी नाही राहायचं आहे, आपल्याला थोडंफार कामधंदा तर बघावंच लागेल, चला आपण दोघीजणी करूया. ती म्हणते नको गं मला फार कंटाळा आला आहे. तर ती म्हणते नाही हो तुम्हाला 1 कपभर मस्त कडक चहा देते ना, आपण दोघीजणी मिळून एवढी दिवसभरातली कामं आहे ना पूर्ण करून टाकू असं म्हणत दोघी सासूसुना एकमेकींना पुढं घालत काम करायला निघतात. ती गमतीशीर वाटतं बरं का, अशीच जोडी प्रत्येक घरामध्ये असायला हवीच आणि ही जी जोडी आहे ती खरंच दृष्ट न लागो. चला तर आपल्याला रात्र झालेली पाहायला मिळणार, दुष्यंत आपल्या बायकोचे पाय दाबताना पाहायला मिळणार. अरे एका चढ एक बैल या घरामध्ये हो, इतकं बायको प्रेम करणारी बैल आपल्याकडं नाही बरं, आपले तर डायरेक्ट काढतील पट्टा, म्हणतील हे काय तुझे नाटकं. पण ठीक आहे आता हे निर्माते दाखवत आहे, दिग्दर्शक दाखवत आहे ना, आपण ते पाहतोय ना. आता मी तुम्हाला सांगते त्यांच्या दोघांमधलं बोलणं काय झालं. आता पाय दाबत चेपत ह्या आपल्या बायकोचे इथे कृष्णाला आपला म्हणू लागतो दुष्यंत की उद्या काय तुला माहिती का. तर ती म्हणते काय, तर तो म्हणतो अगं उद्या ना वट सावित्री पौर्णिमेचा सण आहे तर तुला
उद्या पूजा वगैरे करायची असेल, माझ्यासाठी व्रत करायचं असेल ना, तर ती म्हणते या व्रत करायचं म्हणजे काय, उपाशी राहायचं आणि काय म्हणायचं 7 जन्मी हाच नवरा मिळो. पण हा थोडी माझा नवरा आहे, ही तर माझी सासू आहे, नेहमी मला टोमणे टामणे मारत राहतो आणि असा नवरा नको बाई, कचकच कचकच 7वा जन्म कोण एवढं सांभाळेल. इथं थट्टा करताना आपली कृष्णा मस्ती करते आणि तिची ती मस्करी ना ती पाहून आपला दुष्यंत खरोखर एकदम चिडी जातो आणि म्हणतो वा वा, म्हणजे तुला मी 7 जन्मी नवरा नको आहे ना, हां हां हां, तू ना आता उद्या असं व्रत कर का 700 जन्मी ना मला बाळजाबाईसारखी सासूबाई मिळू दे. म्हणजे कसं 700 जन्म तुम्ही दोघीजणी सासू सुना म्हणूनच जन्माला याल, तुमच्या दोघींची जोडी कायम तुमच्यासोबतच राहील, मी काय असलो काय नसलो काय, तुला दुसरा पण नवरा मिळेलच की, असं म्हणत तिथे आपला चिडका बिब्बा चिडायला लागलेला असतो. आणि त्याची ती गमतीशीर जी चिडलेली जी बाजू आहे ती पाहिल्यानंतर आपली कृष्ण खूप हसते आणि त्याला म्हणते खरं सांगू का, आपल्या बाळजाबाईनं प्रामाणिकपणे खूप सुधारले. आणि एखादी व्यक्तीने इतकी दिवस नाही का आवण्या आणू शकत का मी सुधारले, त्या खरोखर सुधारल्या आहे, मला जाणवते, तुम्हाला का जाणवत नाही. आता इथे भाऊक झालेला दुष्यंत आपल्याला पाहायला मिळणार. तो म्हणतो खरं सांगू का, इतक्या दिवसामध्ये मी त्यांच्यातला जो बदल आहे तो स्वतः पाहतोय, अनुभवतोय, तुझ्या बाजूने त्या कशा वागताय, कशा बोलतायत. आणि हे सगळं पाहिल्यानंतर मलाही वाटू लागलं आहे की एखादी व्यक्ती एवढ्या प्रकारे एवढ्या वेळ एखाद्या गोष्टीचं सोंग आणू नाही शकणार. त्या खरंच सुधारलं आहे, मलाही जाणवते. पण मला अजून थोडीशी परीक्षा घ्यायची आहे, मग मी सगळ्यांना माझ्या बाजूने सांगून देईल की मी आता बाळजाबाईंना माफ केलं आहे किंवा मी त्यांच्या भावना समजून घेतल्या वगैरे. तर तो इथे जेव्हा बोलतो तर अजून थोडा वेळ हवा आहे असं ऐकल्यानंतर इथे कृष्ण म्हणते अहो काय दोन तोंडासारखं बोलतात, एकदा म्हणतात की मला समजलं नाही, एकदा म्हणतात की मला थोडा वेळ हवा आहे, नक्की समजलं काय तुम्हाला. तर इथे तो म्हणतो मला थोडा वेळ हवा आहे, तर हवा आहे ना, मी नाही खोटं वागू शकत का, तुम्ही सुधारला आणि मला तुम्ही आवडायला लागलं आहे, मला वेळ घ्यायचा, अजून मी वेळ घेईलच. बरं बाई, आता डोक्यावर हात आपटत आपली कृष्ण म्हणते तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही बुवा, असं म्हणत झोपा. आणि दोघंही लगेच तिथे वाद घालताना आपल्याला पाहायला मिळतात. नाही, रात्र सरली, दिवस उगला आणि सकाळ झाली. पूजा आपली सोनं नाणं लगेच चेक पण करायला लागली. कसं सकाळी सोनं नाणं पाहिलं जरा बरं वाटेल तिला. कसं दिवसाची सुरुवात लक्ष्मीला चरणस्पर्श करून झाल्यासारखं केलेली बरी. हावरटपणाचा कळस असं म्हणूया आपण. आता इथे दुसरी हावरटबाई पण आलेली आहे, मैनावती पण इथे येऊन गोड बोलण्याचा प्रयत्न करते. तर पूजा तिला हुसकवते डायरेक्ट, यार माझ्या रूममध्ये मला विचारल्याशिवाय यायचं नाही, निघा इथून, निघा. अरे ही सासू हिला काही किंमत आहे का नाही. पण ठीक आहे, आता ही या दोघींमध्ये बाचाबाची झालेली आपल्याला पाहायला मिळणार. दरवेळेचा कुत्र्याला जसं हुसकावं ना तसं त्या मैनावतीला हुसकते बरं काही. तरीही मैनावती म्हणत असते तुझ्या बाजूने विचार करा, तुझ्यासाठी विचार करा, तुझं भलं व्हावं म्हणून विचार करा, तुझ्याकडे या. आणि तू दरवेळेला मला उर्मटपणे उत्तर देते. चल आता जे काय होणार आहे ना आज त्याच्याबद्दल मी तुला अलर्ट करायला आले होते, पण आता तर तेही करणार नाही, मर तुझ्या कर्माने, असं म्हणत इथे मैनावती तडातडा निघून जात असते. तर आपल्या कर्माने म्हणजे आपल्या कामाची गोष्ट असं पूजा विचार करते आणि लगेच त्यांना थांबा सांगायला काय आलं ते सांगा बरं. मग असं करत लगेच तिला पुन्हा बोलवून घेते आणि म्हणते की सांगा काय सांगायचं आहे, ऐकते मी. तर आता आपली मैनावती शांतपणे सांगायला लागली आहे की वटसावित्रीची पूजा आहे ना, ह्या गावामध्ये परंपरा आहे की आपल्या घरातच पहिली बाई राहील ना ती मानाची, तिने पहिली करायची आणि ती पूजा करण्याचा अधिकार या वेळेला तरी मला वाटते की बाळजाबाई स्वतःच्या सुनेला म्हणजे कृष्णालाच मिळवून देतील. कारण तिने आता या घराचा ताबा मिळवला आहे, हक्क मिळवला आहे आणि तोच चाव्यांचा गुच्छा तिच्या कमरेला छमछम करतोच आहे. आता त्या अधिकाराने तर बाळजाबाई काय म्हणतील की हा अधिकार पूजेचा आपल्या इथे होणार आहे ना वटपौर्णिमेच्या सणाचा, तोही तिलाच द्यायचा. आणि मग तू थोरली असल्याचा काय उपयोग, तुझ्या बाजूने भांडायला ते एक काही सासू नाही ग बाई, कसं व्हायचं तुझं, असं म्हणत इथे मैनावती मीठ मिरची लावू लागते. आणि थोरली या अधिकाराने तो अधिकार तू स्वतः मिळवून घ्यायला हवा, तुझ्या बाजूने बोलायला तुझी सासू पण नाही आहे, कोणीच नाही आहे, पण तू स्वतःच्या हिमतीवर खमकी होऊन हा अधिकार मिळव, असं जे काय डोक्यामध्ये आता खूळ घातलं आहे ह्या मैनावतीने एकदम परफेक्ट. आणि आता ही पूजा हावरटपणाचा कळस तर होतीच होती आणि अधिकार मिळवायला थोरलेपणा गाजवायला तर एक नंबर. आत्ताच्या आत्ता जाते मी, मागते माझा अधिकार, असं म्हणत धूम निघाला. हा तीर जो सोडला ह्या मैनावतीने लगेच सुटला हॉलच्या दिशेने. आणि ही गंमत पाहायला आपल्याला फार मजा येईल असं म्हणत मैनावती तिच्या मागे दुडू. आता इथे शो सुरू झालेला आहे आपल्या पूजेचा. सासूबाई आणि असं म्हणत लगेचच तो आरडावारडा आणि तो गागाट, सकाळी काय बोंब मारते म्हणून ही
सुनबाई असं पाहत बाळजाबाई येते आणि म्हणते कशाला ओरडते एवढ्या सकाळी सकाळी का काय काम आहे. तर आता इथे लगेच ती म्हणू लागते की आज जी वटसावित्री पौर्णिमेची जी पूजा होणार आहे तिच्यात सगळ्यात थोरल्या असल्याने मलाच मान मिळायला पाहिजे सगळ्यांच्या अगोदर. मी या घराची थोरली सून, औरस वारस. अरे देवा. आणि तुम्ही सावत्र. बरं आता इथे बाळजाबाई काही नाही, कुत्रं भुकते भूक बाई. आता इथे फक्त हसताना इतका भारी लुक देते नाही आणि म्हणते बरं तुझी अशी इच्छा आहे का, पण तो अधिकार सरपंच ह्या बाईलाच पहिले मिळणार, त्याच्यामुळे माझ्या हातात काहीच नाही आहे असं म्हणत इथे हात झटकून टाकले. तर इथे आपली मायनावती म्हणते की बाळा तुला अधिकार हवा आहे आणि तो तुला मिळायला हवा खरंच का. तर पूजा म्हणते हो मिळायलाच पाहिजे, मी थोरली आहे, मीच पहिले पूजा करेल असं म्हणत तिचा जो काही कांगावा आहे ना तो सगळेजण ऐकतात नाही. आता इथे आपल्याला पाहायला मिळते की इथे जे दलपत भाऊजी ते म्हणतात की आपल्या घराचा जो अधिकार आहे, जो थोरलेपणा जरी तुला असला तरी धाकट्या सुनेन तो अधिकार चाव्यांचा मिळवला आहे आणि त्याच्यामुळे ती कारभारीण असल्या कारणाने त्या सगळ्या गोष्टीचा अधिकार तिलाच दिला जाईल. आणि हे बोलल्यानंतर पूजाचा उर्मटपणा खरं तर चालू झालेला असतो. पण आता बाळजाबाई म्हणते मी किती ठरवलं ना तुला मी पूजेचा अधिकार द्यायचा किंवा मान द्यायचा, तरी गावकरी मात्र सरपंच ह्या अधिकाराने का होईना कृष्णालाच तो अधिकार देतील, कारण सरपंच आहे ती ह्या गावची आणि सरपंचापुढे आता कुणाचीही थोरलेगिरी चालणारच नाही आहे. त्याच्यामुळे आता पूजाला इथे हार मानावे लागते. ती तिच्या खोलीत तणतणं करून निघून जाते. आता इथे आपल्याला कृष्ण आहे ना तिला तिचा नवरा एक छानशी गिफ्ट म्हणून साडी देतो. ती साडी खूपच तिला आवडते. आपल्या नवऱ्याच्या कष्टाची जी कमाई आहे त्यातनं ही जी आलेली साडी आहे ती खूपच सुंदर आहे असं म्हणत ती साडी घालते. आणि आता इथे कृष्णाला आपले हे म्हणू लागतात की दुष्यंत तुला काय वाटतं ही पूजा एवढी सहजासहजी पूजा पार पडून देईल का. ती म्हणते मला माहिती ती एवढ्या सहजासहजी ह्या सगळ्या गोष्टी घडूच देणार नाही, पण शेरास सवा शेर मी तिला अजिबातच तिची बाजू चालू देणार नाही आणि खंबीरपणे मी तिच्या समोर उभी राहणार आहे. इथे मात्र आता कृष्णाच्या विरोधामध्ये समरने एक युक्ती काढली आहे की 7 फेरे काय 2 फेरेसुद्धा तिचे पूर्ण होऊ देणार नाही अशी मी सोय करून आलेला आहे. घातपात करण्याचा जो काही हा डाव रचला आहे ह्या समरने हा यशस्वी होईल का. चला तर मग पुढे जो काही होणारा भाग आहे तो इंटरेस्टिंगच असणार आहे. तो पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. आत्ता आपण घेऊया छोटीशी विश्रांती. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.